नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना 2024 चा विमा येणे झालेले असून किंवा आलेला असून परंतु त्याचे अजूनपर्यंत कोणत्या शेतकऱ्याला काही रक्कम आलेली नाही. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम आली आणि सोबतच 2024मध्ये जर का तुम्ही कोणता विमा काढला यामध्ये काही कन्फ्यूज असेल तर तो विमा कोणता काढला याची माहितीसुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सोबत तुम्ही या ठिकाणी ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता. समजा तुम्हाला सर्वप्रथम हे सर्व गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलचे ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यानंतर एखादे ब्राउझर या ठिकाणी ओपन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे pmfby.gov.in. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्ही पहिल्या लिंकला ओके केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन होते. अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झाल्यावर आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. आपण आज कोणता विमा आला, त्याचप्रमाणे किती पैसे आलेले आहेत, त्यानंतर कोण्या शेतकऱ्याला पैसे का आले नाहीत आणि तुम्ही कोणता विमा काढला होता 2024मध्ये याची डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला एक पहिलं ऑप्शन पाहता की तुम्ही फार्मर कॉर्नरचं या ठिकाणी एक पहिलं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक दुसरं पेज ओपन झालेलं आहे फार्मर ॲप्लिकेशनचं. तर या ठिकाणी एक दुसरं खालचं एक ऑप्शन आहे की लॉग इन फॉर फार्मर. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल, म्हणजे जो तुम्ही विमा काढला असेल आणि तो नंबर जो वापरला असेल तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर कॅप्चर फिलअप केला असून आता रिक्वेस्ट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की जो तुम्ही विमा काढला असेल आणि त्यावेळेस जो नंबर तुम्ही यूज केला असेल तोच नंबर फक्त तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. मित्रांनो, OTP आला असून सबमिट OTP या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी समोर डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी पाहता की या ठिकाणी पूर्ण आपली डिटेल उपलब्ध होणार आहे. जो आपण ज्या शेतकऱ्याचा आपण विमा काढला असेल किंवा ज्याचा मोबाईल नंबर यूज केला असेल तो या ठिकाणी डिटेल या ठिकाणी शो होणार आहे. तर या ठिकाणी आपल्या 2024चा विमा पाहण्यासाठी इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इयर या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी 2024 तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर 2024 निवडल्यावर या ठिकाणी तुम्हाला खरीप आणि रब्बी दोन ऑप्शन दिसतील. तर खरीप या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. खरीप या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुम्ही जेवढ्या पॉलिस्या काढल्या असेल, जेवढे विमे काढले असेल पिकाचे, ते या ठिकाणी तुमच्यासमोर शो होतील. तर आता या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे की आपले पैसे आले की नाही आले, किती आले, त्याचप्रमाणे आपण विमा कोणता काढला याची डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला ज्याही पॉलिसीला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही जे एक गोल नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की मी टिक मार्क केलेला आहे. त्यानंतर इकडे तुम्ही पाहताय की टोटल क्लेम पेड या ठिकाणी जे लाल अक्षरातनी टिक मार्क होत आहे या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे की किती अमाऊंट आलेला आहे. तर जेवढी अमाऊंट या ठिकाणी दिसणार आहे तेच तेवढे तुमचा विमा या ठिकाणी आलेला आहे. आता हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला खाली अजून स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इकडे खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी ज्याही पॉलिसीला तुम्ही क्लिक केलं असेल ते या ठिकाणी तुमच्यासमोर शो होणार आहे. तर आता या ठिकाणी मी पहिल्या पॉलिसीला क्लिक केलेलं असून तर या ठिकाणी मी पाहताय की मुंगाचा या ठिकाणी मी विमा या ठिकाणी काढलेला आहे.
त्यानंतर अशा प्रकारे पुन्हा डिटेल दिलेले असून या ठिकाणी पाहताय की तुम्ही व्ह्यू हे ऑप्शन दिलेलं आहे आखरीवर. तर या ठिकाणी व्ह्यू हे ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे जर का तुमच्या पोर्टलमध्ये आणि तुमच्या पॉलिसीमध्ये दाखवत असेल क्लेम स्टेटसमध्ये एकदम आखरी पाहता तुम्ही की पेमेंट सक्सेस अशा प्रकारे जर का तुमच्यासमोर ऑप्शन येत असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचे पैसे खात्यामध्ये आलेले असतील. परंतु बरेच शेतकऱ्यांचे काही या ठिकाणी क्लेम स्टेटसमध्ये अजूनपर्यंत पेमेंट सक्सेस असे ऑप्शन आलेले नाही, परंतु इकडे क्लेम अमाऊंटमध्ये त्यांचे अमाऊंट वगैरे दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर का तुम्ही मुंगाचा विमा काढला असेल तर या ठिकाणी तुमचे पैसे येणार आहेत. जतपर्यंत हे पेमेंट सक्सेसचं या ठिकाणी ऑप्शन येत नाही तत्पर्यंत तुम्हाला पैसे येतील नाहीत. जर का तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल तर तुम्ही या ठिकाणी संबंधित कृषी ऑफिसला भेट द्यायचे आणि त्यांना हे स्टेटस वगैरे दाखवायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे स्टेटस आज आपण पाहिलेलं असून अशाच प्रकारे तुम्हाला संपूर्ण पॉलिसी तुमच्या चेक करायच्या आहे की तुम्ही काय काढलेलं आहे आणि कशाचा विमा आलेला आहे. तर फक्त या ठिकाणी मुंगाचाच विमा आलेला आहे. 2024चा जो आपण एकुऱ्यामध्ये फाडला होता तोच फक्त या ठिकाणी आलेला आहे. बाकी अन्य पिकाचा, सोयाबीन, उडदाचा, कापूस या ठिकाणी विमा आलेला नसून फक्त मुंगाचा या ठिकाणी विमा आलेला आहे. आणि संबंधित पॉलिसीला क्लिक केल्यावर तुम्ही कशाचा विमा काढला हे तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओबद्दल एवढं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.